आज आपण 15 ऑगस्ट स्पेशल तिरंगा डोसा बनवणार आहोत। एकदम झटपट हा डोसा तयार होतो। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप एवढा रवा घेतलेला आहे, स्वच्छ नीट करून। अर्धा कप पोहे घेतलेले आहेत। आता हे मिक्सरवरून आपल्याला पूर्णपणे बारीक करून याची पावडर बनवून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता मी पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये आता अर्धा कप एवढं दही घालूयात। दही नसेल तर ताक देखील वापरलं तरी देखील चालेल। अर्धा कप पाणी घालून हे बारीक करून घ्यायचं आहे। तर मिक्सरवरून बारीक करताना लागल तसं पाणी घालून याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे। त्या ठिकाणी बघू शकता मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे। एका बाउलमध्ये हे मी काढून घेते। तर या ठिकाणी मी हे बॅटर बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। या ठिकाणी बघू शकता व्यवस्थित असं हे बारीक झालेलं आहे। आता यावरती झाकण झाकून 15 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात। 15 मिनिटांनंतर पाहू शकता बॅटर हलकसं घट्ट झालेलं आहे। यामध्ये आता आपण लागल तसं पाणी घालून घेऊयात आणि डोशासाठी परफेक्ट बॅटर तयार करून घेऊयात। तर यामध्ये मी आणखीन एक अर्धा ग्लास एवढं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर या ठिकाणी बघू शकता मी पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार नमक घालूयात। तर या ठिकाणी मी नमक घालून व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी 3 वाट्यांमध्ये हे बॅटर मी काढून घेतलेलं आहे। एका वाटीमध्ये हिरवा कलर घालून व्यवस्थित असा तो बॅटरमध्ये मिक्स करून घेते। या ठिकाणी जेल कलर वापरलेले आहेत मी, तुम्ही पावडर कलर देखील वापरले तरी देखील चालेल। दुसऱ्या वाटीमध्ये केसरी कलर घालून तो देखील बॅटरमध्ये व्यवस्थित असा मी मिक्स करून घेते। तर या ठिकाणी तिरंगी डोशासाठी लागणार जे कलरचं बॅटर आहे ते आपलं तयार आहे। तर या ठिकाणी गॅसवरती मी डोसा पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। आता यामध्ये डोसा बनवायला घेऊयात। तर सुरुवातीला मध्यभागी आपल्याला केसरी कलरचं बॅटर घालून व्यवस्थित असं ते पसरून घ्यायचं आहे। त्याच्या भोवतानी आपल्याला पांढऱ्या कलरचं बॅटर घालून व्यवस्थित ते देखील पसरून घ्यायचं आहे। पांढऱ्या कलरचं बॅटर घातल्यानंतर त्याच्या भोवतानी आपल्याला हिरव्या कलरचं बॅटर घालून व्यवस्थित असं ते देखील पसरवून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिटं एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी 2 मिनिटं हा डोसा मी भाजून घेतलेला आहे। आता याच्यावरती तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी तूप वापरलेलं आहे। 1 चमचाभर एवढं तूप घालून 1 मिनिट हा डोसा मी भाजून घेतलेला आहे। जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही, नाहीतर पांढरा कलर हा ऑरेंज कलर सारखा होईल। तर या ठिकाणी डोसा हा तयार आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेते। या ठिकाणी बघू शकता एकदम झटपट आपले तिरंगा डोसे तयार आहेत। दिसायला अप्रतिम दिसत आहेत, तितकेच ते टेस्टी देखील लागतात। लहान मुले तर कलर बघूनच खूप आवडीने खातील। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा येणाऱ्या 15 ऑगस्टला। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।